नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट रघुनाथ कदम. आज माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण आलेलो आहोत पुणे महानगरपालिका विभागातील प्रभाग क्रमांक 40 कोंडवा बुद्रुक ते येवलेवाडी या प्रभागामध्ये. आणि आज आपण मुलाखत घेणार आहोत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे अधिकृत उमेदवार अ, जगताप पंकज गणेश सरांची. जाणून घेणार आहोत त्यांचं विजन, त्यांच्या प्रभागाविषयीची माहिती आणि नगरसेवक होऊन ते या प्रभागामध्ये कोणते नवीन बदल घडवू इच्छितात. नमस्ते सर, मी माझ्या चॅनलवरती आपलं स्वागत करतो. नमस्कार. सर, मला जाणून घ्यायला आवडेल, मला जरा थोडं तुमच्याबद्दल माहिती सांगा. मी प्राध्यापक पंकज गणेश जगताप, प्रभाग क्रमांक 40 कोंडवा बुद्रुक येवलेवाडी या प्रभागामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा मी अधिकृत उमेदवार आहे. आणि येणाऱ्या येऊ घातलेल्या निवडणुकीला मी मशाल या चिन्हावर आपल्या सर्वांसमोर उभा आहे. माझं शिक्षण एमकॉम, नेट, सेट, GDCA, DTL या 5 डिग्री माझ्याकडे आहेत. आणि आता सध्याला माझी PhD सुरू आहे. येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये माझी PhD सबमिट होईल आणि ती मला अवॉर्ड होईल. माझा PhDचा जो विषय आहे कृषी मालाची निर्यात करणाऱ्या संस्थांचा प्रशासकीय व व्यवस्थापकीय अभ्यास, यामध्ये मी जे शेतकरी आहेत त्यांचं जे कृषी मालाचं उत्पादन होतंय ते आपल्याला निर्यात कसं करता येईल आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांना कसा फायदा होईल. आपण बऱ्याच वेळा बघतो की आपण बातम्या ऐकत असतो की कृषी मालाला, शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटला नाही म्हणून शेतकरी रस्त्यावर माल टाकून गेला. तर तो भाव भेटला नाही हा जो प्रश्न आहे, ठीक आहे, पुण्याच्या बाजारात नाही भाव भेटला तर विदेशात भाव भेटला, तर तो जो माल आहे तो बाहेर कसा एक्सपोर्ट करता येईल, जो जास्तीचा प्रोडक्शन जे झालं, जास्तीचं उत्पादन जे झालं ते बाहेर कसं प्रोडक्शन करता येईल, एक्सपोर्ट करता येईल, या विषयावर माझी PhD आहे. त्याच्यामधनं देशाचा सुद्धा फायदा होणार आहे, परकीय चलन आपल्या देशाला मिळणार आहे. त्यानंतर मी 8 वर्ष उच्च माध्यमिक महाविद्यालयामध्ये शिक्षणाचा माझा वृत्तीगत अनुभव आहे. मी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये माझे पेपर लिहिलेले आहेत आणि पब्लिकेशन केलेले आहेत. माझा पारिवारिक पार्श्वभूमी जर बघितली तर माझे आजोबा दिनकर जगताप हे त्या काळातील कोंडवा येवलेवाडी भागातील एक प्रगतशील शेतकरी आणि त्यांनी आंब्याचे व्यापारी म्हणून त्यांची या प्रभागामध्ये ओळख आहे आणि घराघरामध्ये त्यांचं नाव पोचलेलं आहे. तसेच माझे वडील गणेश दिनकर जगताप हे भारतीय नौसेनेतनं 40 वर्ष देशसेवा केली आणि एका चांगल्या पदावरनं राजपत्रित अधिकारी म्हणून ते निवृत्त झाले. आणि निवृत्त झाल्यानंतर आणि त्याच्या सोबतच त्यांनी त्या ठिकाणी प्रभागामध्ये अनेक सामाजिक कामं केलेली आहेत. कोरोना काळामध्ये लोकांना किट वाटणे असेल, त्यानंतर मधल्या काळामध्ये अतिवृष्टी झाली होती, बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम झाला होता, तर तिथं जाऊन त्या लोकांचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं असेल, 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार घेणं असेल, त्यांचा करिअर मार्गदर्शन करणं असेल, तसेच महापुरुषांच्या जयंतीमध्ये मदत करणं, व्याख्यान देणं असेल, अशा अनेक प्रकारच्या कार्यामध्ये माझे वडील या ठिकाणी आपल्या प्रभागामध्ये काम करत आहेत. म्हणजे हा प्रभाग जो आहे तो कुठून कुठपर्यंत जोडला गेला आता? आमचा जो प्रभाग आहे गोकुळ नगर असेल, त्यानंतर सुखसागर नगर असेल, कात्रजचा जो तलाव आहे त्याच्या पूर्ण चालू होतो आणि येवलेवाडी आणि कोंडवा बुद्रुक गावठाण असा आमचा प्रभाग आहे. प्रभाग भरपूर मोठा आहे, 90,000च्या आसपास आमच्या प्रभागामध्ये मतदानाचं प्रमाण आहे. एज्युकेटेड व्यक्ती आज प्रभागाला मिळालेला आहे आणि उद्या तुम्ही सभागृहामध्ये गेल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रभागाची बाजू एक ठामपणे अभ्यासक वृत्तीने तुम्ही मांडणार आहात तिथं. तर मग तुम्हाला काय जाणवतं तुमच्या प्रभागामध्ये आणखी काय समस्या आहेत, ज्या समस्या पुणे महानगरपालिकेच्या योजनामधून म्हणजे सोडवल्या जाऊ शकतात? निश्चितच आज आपण राजकारणाकडे जर बघितलं तर प्रत्येक माणसाचा एक दृष्टिकोन असतो की शिकलेली लोक राजकारणात का जात नाही, हा प्रश्न आपण सर्व माणसांच्या तोंडामध्ये बघत असतो की अडाणी लोकच राजकारण करतात आहेत, अडाणी लोकच आपल्यावर राज्य करतात आहेत आणि त्यांना त्यांच्या ज्या बुद्धीला जे जमते त्या पद्धतीने ते प्रभागाची म्हणा, राज्याची म्हणा, देशाची म्हणा नुकसान किंवा त्यांच्या जेवढी क्षमता आहे त्या पद्धतीने ते काम करतात आहेत आणि त्याच्या देशाचं किंवा वॉर्डाचं किंवा प्रभागाचं नुकसान होताना आपल्याला पाहायला मिळते. मग हाच विचार माझ्या मनात होता की मी स्वतः एक उच्च शिक्षित आहे आणि जर मी पण असंच बाहेर बसून राजकारण्यांना नावं ठेवत बसलो, त्यापेक्षा मी जर उतरलो स्वतः राजकारणात आणि मी उतरून जर माझ्या क्षमतेचा, माझ्या बुद्धीचा व्यवस्थित वापर केला तर त्याचा फायदा नक्कीच प्रभागातील नागरिकांना होईल, त्याचा फायदा नक्कीच आपल्याच प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी होईल. आता प्रभागात जर बघितलं तर मी प्रभागामध्ये फिरतोय निवडणुकीच्या निमित्ताने, त्याच्या आधी सुद्धा मी फिरत होतो, तर मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो जाणवतो तो म्हणजे पाण्याचा प्रश्न.
पाण्याचा प्रश्न असा आहे की नागरिकांना खूप पाण्याचा प्रॉब्लेम होतो की पाणी 2-2 दिवस येत नाही किंवा आलंच तर पाण्याचा जो प्रेशर आहे, दाब आहे, तो खूप कमी आहे. त्यानंतर ना मधल्या काळामध्ये मध्ये बघितलं तर आपल्या गावठाणमध्ये पूर्ण पाईपलाईन खोदली होती. का तर दूषित पाणी येत होतं. नळ खोलला तर अक्षरशः चॉकलेटी कलरचं दुर्गंधी त्या पाण्याचा वास येत होता. तर पाण्याचा हा खूप मोठा प्रश्न आहे. त्यानंतर एवढ्या भागात असेल, एवढ्या भागात सुद्धा तीच अवस्था आहे. 1-1, 2-2 दिवस पाणी येत नाही. त्या भागातल्या लोकांना इथं त्यांचे पाणी घेऊन जाण्यासाठी जावं लागते. तो जो पाण्याचा प्रश्न आहे तो आपल्या सर्वांनाच प्रभागामध्ये खूप त्रासदायक आहे आणि तो सोडवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. बर, मग मला पाण्याच्या प्रश्नाला अनुसरून विचारायचं म्हणजे ज्या पद्धतीनं नागरीकरण वाढलेलं आहे, ज्या पद्धतीने तुमचं हे कोंडवा बुद्रुक हा जो परिसर आहे, येवलेवाडी परिसर आहे, या ठिकाणी आज नागरीकरण वाढते, इमारती वाढतात, लोकांची येणाऱ्यांची संख्या वाढते. मग त्या पद्धतीनं पुणे महानगरपालिकेने या ठिकाणी पाणी पुरवठा करणाऱ्या ज्या व्यवस्था आहेत, ती व्यवस्था अपुरी पडते का असं म्हणायचं? नक्कीच ती व्यवस्था अपुरी पडते. आता जो नव्याने भाग जॉईन होतो किंवा नागरीकरण वाढते, तर त्यासाठी पाण्याच्या टाक्या आपल्याला इथं वाढवाव्या लागणार. पाण्याचा जो लोड येतो, पहिले जे एक 5-10 वर्षापूर्वीच्या ज्या टाक्या होत्या, त्याच पाण्याच्या टाक्या आहेत आणि त्यांच्यावरच आत्ताच्या वाढलेल्या जे प्रभागातील नागरिक आहेत आणि वाढलेले जे नागरीकरण झाले आणि नवीन गावं जे ऍड झालेत, तर त्यांच्यावर तो लोड येतो. तर त्याच्यासाठी जे पूर्वीचे जे प्रस्थापित या ठिकाणी होते लोकप्रतिनिधी, त्यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे आज ही अवस्था होते. त्यांच्या डोळ्यासमोरच हा प्रभाव वाढलेला आहे. जर त्यांनी एक विजन आणि एक नियोजन करून व्यवस्थित जर समस्या बघितली असती, तर आज या प्रभागाला ही पाण्याची समस्या भेडसावली नसती. ओके, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की गेल्या 10-15 वर्षामध्ये म्हणजे ज्या पद्धतीनं आपल्या या ठिकाणी या प्रभागामध्ये लोकांची संख्या वाढलेली आहे, घरांची संख्या वाढलेली आहे, हा जो पूर्ण जो लोड आहे, हा पूर्णपणे लोड त्या जुन्या लाईनवरच येतोय. येस. आणि जुन्या लाईनवरूनच पाणी येते, त्यामुळे तो प्रेशर लोकांच्या घरापर्यंत पोहोचत नाही, म्हणून लोकांना टँकरने वगैरे पाणी आणावं लागतं. येस. अजून काय वाटतं की अजून कुठल्या समस्या आहेत की ज्याचं निराकरण आपण त्या पद्धतीने आपण करता येईल की? त्यानंतर पहिलं रस्त्यामध्ये जर बघितलं तर ट्रॅफिकची समस्या आहे. सगळ्यात महत्वाचं कोंडवा कात्रज जो रोड आहे माझ्या प्रभागामध्ये जो येतो, त्याच्यामध्ये ट्रॅफिकची समस्या आहे. तिथं तुम्ही सकाळी जावा, दुपारी जावा किंवा संध्याकाळी, असं काही वेळेचं बंधन नाही. नेहमी तुम्हाला तिथे ट्रॅफिक दिसते आणि तिथं अर्धा तास 1-1 तास लोकांना त्रास सहन करायला लागतो, त्या ट्रॅफिक मध्ये थांबावं लागतं. तसंच त्याप्रमाणे प्रभागातील बाकी इतर सुद्धा ठिकाणी तीच अवस्था आहे. रस्त्यांचं ट्रॅफिक, रस्ते जे आहेत ते खड्डेमय आहेत. खड्ड्यांमध्ये रस्ता आहे का रस्त्यांमध्ये खड्डे हे समजत नाही. पावसाळ्याच्या दिवसात अत्यंत खड्ड्यांची वाईट अवस्था होती, रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था होती पावसाळ्याच्या दिवसांमध्ये. ती परिस्थिती तर ती मी सोडवण्याचा प्रयत्न करेन ट्रॅफिकची. त्यानंतर जर बघितलं, कचऱ्याची एक मोठी समस्या आहे प्रभागात. प्रभागामध्ये फिरताना असं वाटतं की रस्त्यामध्ये, चौकामध्ये लोक कचऱ्याचे ढीग आपल्याला साठलेले दिसतात. त्या कचऱ्याच्या ढिगामुळे काय होतंय, दुर्गंधी पसरते, रोगराई पसरते, लोकांना त्याचा खूप त्रास होतोय. तर कचऱ्याच्या संदर्भातलं सुद्धा पुणे महानगरपालिकेचा या प्रभागामध्ये आपल्याला काही व्यवस्थित नियोजन दिसत नाही. जर मला संधी मिळाली लोकप्रतिनिधी म्हणून, लोक मला या निवडणुकीमध्ये नक्कीच संधी देतील, तर मी कचऱ्याचं एक चांगला प्लांट इथं टाकेल आणि त्या प्लांटच्या थ्रू त्यातनं जे गॅस वगैरे तयार होतील तर त्याचा फायदाच होईल आणि रस्त्यावर असा कचरा आपल्याला दिसणार नाही. तुम्हाला एक विचारायचं आहे, तुम्ही आता म्हणालात की कचरा वगैरे पडलेला असतो इकडे तिकडे, तर मला एक तुम्हाला थेट प्रश्न आहे असा की पुणे महानगरपालिकेमार्फत घनकचरा व्यवस्थापनाचं काम जोरात सुरू आहे. मग तुम्हाला वाटतं का या ठिकाणी त्यांची यंत्रणा अपुरी पडते म्हणून? नक्कीच या ठिकाणी मला असं वाटतं की ती यंत्रणा अपुरी पडते आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून त्याचा पाठपुरावा करणं नगरसेवकाचं काम. तर मी नगरसेवक झाल्यानंतर मी त्या पुणे महानगरपालिकेची जी योजना आहे त्याचा पाठपुरावा करेन आणि प्रभागामध्ये ती 100% कशा पद्धतीने लागू होईल आणि प्रभागामध्ये कचऱ्याचा जो प्रश्न आहे तो कशा पद्धतीने सोडवला जाईल याकडे मी गंभीर्याने लक्ष देईन. मला असं विचारायचं होतं की आता आपण आपल्या परिचयामध्ये सांगितलं की तुमच्या आजोबा इथं या विभागातील एक प्रतिष्ठित शेतकरी होते, आंब्याचे व्यापारी होते आणि तुमचाही पीएचडीचा विषय कृषी सेवेशी संबंधित आहे आणि तुम्ही बोलता बोललात की तुमचा जो विषय हा इम्पोर्ट एक्सपोर्टच्या याच्यावरती आधारित आहे. तर आता सध्या इम्पोर्ट एक्सपोर्ट आपला प्रचंड म्हणजे व्यवसायामध्ये प्रचंड लोक कार्यरत आहेत. मग मराठी तरुण ह्या व्यवसायामध्ये का जात नाहीत? प्रभागाची जशी जाण आहे तुम्हाला तशी तुम्हाला इथल्या विद्यार्थ्यांची पण जाण आहे आणि विद्यार्थी मग कमी शिकलेला असो किंवा उच्च शिक्षित असो, त्याला जर व्यवसाय करायचे तर तुमचं त्याच्याविषयी धोरण, तुमचं मार्गदर्शन काय असेल? नक्कीच माझा तो पीएचडीचा विषय असल्यामुळे तो माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय.
मी 5 वर्ष त्या विषयामध्ये काम केलेलं आहे. तर माझी जी PhD ज्यावेळेस सबमिशन होईल त्यावेळेस नक्कीच मला सुद्धा त्या क्षेत्रामध्ये काम करण्याची आवड आहे आणि त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना मी एकटा तर काम करणार नाही. या प्रभागातील तरुणांना घेऊनच मला ते पुढे काम करायचंय. त्या तरुणांच्या हाताला खूप सारा रोजगार मिळू शकतो. आपण जर बघितलं येवलेवाडीच्या पुढचा जर भाग बघितला, आजही तिथं कृषी शेती जास्त मोठ्या प्रमाणात होती आणि त्या शेतीचा जो माल आहे तो प्रभागातील तरुणांना मी हाताशी घेऊन तो निर्यात करण्याचं काम या ठिकाणी होऊ शकतं. ह्या बाबतीत प्रभागात कुणी विचार केलेला नाही कधी आणि तरुणांना सुद्धा रोजगाराची जी संधी आहे, आज आपण जर बघितलं तर प्रस्थापित लोकप्रतिनिधी तरुणांसोबत काय केलं? तरुणांना फक्त डीजे लावायला सांगणं, दारू पिण्यासाठी पैसे देणं, पार्ट्या करणं ह्या मार्गाला तरुणाईला लावलेलं आहे. तर मला लोकप्रतिनिधीमधून संधी मिळाल्यानंतर मी तरुणांच्या हाताला तरुणांची सगळ्यात मोठी जी खरी समस्या आहे ती रोजगाराची समस्या आहे. तरुणाच्या घरामध्ये त्याच्या आई वडिलांना असं ह्या गोष्टीचा आनंद होत नाही की तो दारू पिऊन आलाय डीजेवर नाचून आला. अगदी पण जर त्यांनी एखाद्या ठिकाणी चांगलं काम केलं आणि जर निर्यातीच्या क्षेत्रामध्ये जे क्षेत्र प्रभागातील नागरिकांच्या पासून दुर्लक्षित आहे ते त्यांच्याकडे त्या क्षेत्राचं नॉलेज नाही पण ते ज्ञान माझ्याकडे आहे ते देण्याचं मी त्यांना काम करेन आणि त्यांच्या हाताला रोजगार देण्याचं मी काम या ठिकाणी प्रभागात करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. सर, मी आता बोलता बोलता तुम्हाला म्हणलं की मराठी तरुणांचा प्रश्न, बरोबर, त्यांच्या रोजगाराचा प्रश्न. मराठी तरुण व्यवसाय करायला घाबरतो, तर मग मराठी तरुण व्यवसाय करायला घाबरत नाही. मराठी तरुण व्यवसाय करायला अजिबात घाबरत नाही. मराठी तरुणाला प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. त्याला जर योग्य प्रशिक्षण दिलं, त्याला योग्य गायडन्स दिलं तर तो नक्कीच व्यवसायात सुद्धा पुढे जाऊ शकतो. अगदी बरोबर सर. माझ्या चॅनलच्या माध्यमातून सर्व मराठी तरुणांना एक आव्हान आहे की तुम्ही व्यवसायाच्या मार्गाने नक्कीच जावा. म्हणजे सरांकडे जी डिग्री आहे किंवा ज्याच्यामध्ये त्यांचा आता एक सखोल अभ्यास चालू आहे, तर त्याचनुसार आयात निर्यातीच्या व्यवसायामध्ये एक चांगलं अर्निंग आणि तुम्ही एक चांगल्या पद्धतीने, सगळ्यात महत्त्वाचं तरी देश विदेश फिरण्याची तुम्हाला संधी मिळेल आणि दुसरी गोष्ट की एक चांगले इन्कम तुम्ही मिळून तुमचा स्वतःचा उत्कर्ष तुम्ही साधू शकता. बरं सर, तुम्ही मगाशी बोलता बोलता बोललात की काय होतंय की आपण ज्या एरियामध्ये राहत असतो, अनेक महापुरुषांच्या जयंत्या येतात, अनेक सणवार असतात, त्याच्यामध्ये तरुणांना जी आताची जी डीजे संस्कृती आलेली आहे त्याच्यामध्ये तरुणांना एक भरकटवलं जातं, मग तरुणांना गैरमार्गाला लावलं जातं. मग याच्याकडे तुम्ही कसं पाहताय? तुमचं काय प्लॅनिंग असणार आहे? याच्याकडं मी पाहतो की जे प्रस्थापित आहेत त्यांनी तरुणांना फक्त त्यांच्या स्वार्थासाठी वापरण्यासाठी या गोष्टी केल्या. जर तरुण योग्य मार्गाला लागला, तरुण योग्य रोजगाराच्या संधीमध्ये जर त्यांनी स्वतःला वाहून घेतलं तर तो ह्या राजकारण्यांच्या पाठीमागे फिरणार नाही. यांची जी कामं आहेत ती करणार नाही. त्याच्यामुळे काय करणं, त्याला डीजे लावून देणं, त्याला चुकीच्या व्यसनांच्या अधीन त्याला सोडणं, अशा पद्धतीची कामं प्रस्थापित राजकारण्यांकडनं होताना दिसतात. तर ते न करता मी त्यांना रोजगाराची संधी देईन. म्हणजे एक वेळची बिर्याणी खाणं, आता एक दिवसाची भूक भागणं, त्यापेक्षा जर त्याला रोजगार दिला तर त्याच्या आयुष्याचं पोटाची खळगी तो भरू शकतो आणि स्वतःचीच नाही तर कुटुंबाला सुद्धा तो सावरू शकतो. तर त्यामुळं ह्या गोष्टीवर भर देणं जास्त महत्वाचं आहे. तर माझ्यासारखा सुशिक्षित उच्च शिक्षित जो उमेदवार आहे उद्या नगरसेवक झाल्यानंतर ह्या गोष्टीला प्राधान्य देईल आणि ह्या गोष्टीमध्ये नक्कीच मी काम करण्याचा प्रयत्न करेन. सर, मला एक कुतूहल म्हणून विचारतो की पुणे शहरामध्ये तुमच्या प्रभागाचं नाव मोठं होईल असं कोणतं काम तुमच्या मनात आहे की जी मी नगरसेवक झाल्यानंतर असं एक काम करेन की ज्या कामामुळे पुणे शहरामध्ये कोंडव्याची ओळख ही प्रथम लोकांच्या लक्षात येईल? तुम्ही जर बघितलं तर आपल्या कोंडव्याच्या शेजारचाच प्रभाग जो आहे तो कात्रजचा जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये कात्रजचं तळ असेल, त्यानंतर तो कात्रजचा जो तळ्यामधला तो झेंडा आहे, तर तशा पद्धतीचा काही प्रकल्प मला करता येतोय का की ज्याचं नाव पुण्यातच नाही तर राज्यात होईल, देशात होईल. यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन आणि चांगला एक प्रकल्प या ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न करेन. अजून एक प्रश्न तुम्हाला सर, याला धरूनच तुम्हाला प्रश्न, मला सांगा तुमच्या प्रभागामध्ये लायब्ररी आहे का विद्यार्थ्यांसाठी? विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी लायब्ररी तर नाहीये, कारण ज्या लायब्ररी आहेत ते उद्घाटन होतंय नुसतं आणि धूळखाट त्या लायब्ररीज पडतात. तिथं प्रायव्हेट जर लायब्ररी बघितली आपण तर प्रभागामध्ये आहे, पण पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून जी लायब्ररी असली पाहिजे आणि त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना सुविधा असल्या पाहिजे त्याची आपल्याला या ठिकाणी उणीव जाणवते. अच्छा, नुसतं अमेनिटी स्पेसच्या नावाखाली जमिनी घेणं, तिथं बांधकाम करणं आणि त्याचा वापर होत नाही. तर माझं नगरसेवक म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून ते काम असेल की एकतर अमेनिटी स्पेस आहेत, लायब्ररी जर ती आहेत तर त्या ठिकाणी त्याचा वापर झाला पाहिजे.
योग्य जर त्या वापर झाला नाही तर ती धूळखाट पडून नंतर त्याचा काय फायदा होतो? ती कुणासाठी बनवलेल्या आहेत गोष्टी? नागरिकांसाठी बनवलेल्या आहेत. तर नागरिकांना त्या खुल्या झाल्या पाहिजे. त्या कौलूप लावून धूळखाट जर ठेवल्या तर त्याचा प्रभागात कुणालाच फायदा होणार कोणालाच फायदा होणार नाही. Yes. नक्कीच मी मुद्दाम हा प्रश्न तुम्हाला विचारला होता विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने, कारण की खासगी लायब्ररीमध्ये एवढ्या सोयीसुविधा दिल्या जातात. पुणे महानगरपालिकेसारखी श्रीमंत महानगरपालिका ज्यामध्ये आपण वास्तव्यास आहोत, पण ती जर महानगरपालिका आपल्याला लायब्ररी सारखी ग्रंथालयासारखी जर सेवा आपल्या प्रभागामध्ये उपलब्ध करून देत नसेल, किंवा ते जर तुम्ही सांगता तसं एक दुर्दैव फार मोठं की जर ते धूळखात पडलं असेल तर ते विद्यार्थ्यांचं दुर्दैव आहे. आणि मग क्रीडांगण, बालांगण अशा काही गोष्टी या म्हणजे तुमच्या प्रभागामध्ये दिसून येत नाहीत. मग नक्कीच त्या मी ह्या पहिलेही सांगितलं की जो विजन असलं पाहिजे होतं, या ठिकाणी ते विजन आपल्याला पाहायला मिळत नाही. या ठिकाणी आपण जर विजन ठेवून जर या गोष्टी केल्या असत्या तर नक्कीच प्रभागामध्ये एक चांगल्या पद्धतीचे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळाले असते. आज गार्डनची जर अवस्था बघितली तर एक दोन गार्डन सोडली तर प्रभागामध्ये गार्डन नाहीये. या ठिकाणी अमेनिटी स्पेस भरपूर आहेत महानगरपालिकेकडे, पण गार्डन कुठं असलं पाहिजे, त्याच्यामध्ये काय काय सुविधा असल्या पाहिजे याचा विजन नसलेले लोकप्रतिनिधी असल्यामुळं या ठिकाणी त्याचा आपल्याला अभाव जाणवतो. आणि मी लोकप्रतिनिधी झाल्यानंतर मी नक्कीच त्याच्यावर लक्ष ठेवून काळजीपूर्वक मी ते चांगल्या पद्धतीत क्रीडांगण असेल, चांगल्या पद्धतीत गार्डन असेल, प्रभागातील नागरिकांसाठी देण्याचा प्रयत्न करेन. आता एक राजकीय प्रश्न, मी प्रभागाविषयी बोललो की आता जे आपण चित्र पाहतोय महानगरपालिकेच्या इलेक्शन्स मध्ये, की कालचे दोन शत्रू प्रभाग निर्माण झाला की तिकिटासाठी या पक्षात उड्या मारून त्या पक्षात उड्या मारून, म्हणजे जे एकमेकाचं तोंडही न पाहणारे आज गळ्यात गळे घालून हे मतदान मागण्यासाठी लोकांच्या प्रभागामध्ये फिरत आहेत, लोकांपर्यंत पोहोचत आहेत. तर मग तुम्हाला काय वाटतं की ह्या लोकांना नक्की महानगरपालिकेकडे पाहण्याचा किंवा लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे? नक्कीच फार सुंदर प्रश्न विचारला तुम्ही. माझ्या प्रभागामध्ये सुद्धा हीच अवस्था आहे. त्यामुळे काय झालं, प्रभागातील नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे या गोष्टीचा, की आम्ही तुम्हाला एक चिन्ह म्हणून तुमच्या पाठीशी राहत होतो, पण तुम्ही आमचा विश्वासघात केला, तुम्ही आमच्या नागरिकांसोबत गद्दारी केली. पण स्वतःच राजकीय फायदा होण्यासाठी किंवा स्वतःच महानगरपालिकेला ते एक प्रकारचे व्यवसाय म्हणून बघतात, की स्वतःचा एक व्यावसायिक फायदा होण्यासाठी, की तिथनं आपल्याला काही व्यवसाय मिळेल, काही फायदा होईल, त्यासाठी त्यांनी स्वतःचा मातृपक्षही सोडला, जनतेशी गद्दारी केली आणि ते आज त्यांना शिव्या घालत होते, ज्यांच्याशी ते ज्यांचं तोंड बघत नव्हते, आज त्यांच्यासोबत ते एकत्र पॅनलमध्ये आहेत. याचा सर्वात जास्त धक्का प्रभागातील जनतेला बसलेला आहे आणि प्रभागातील जनतेने त्यांना धडा शिकवण्याचं ठरवलेलं आहे. येत्या 15 तारखेला प्रभागातील जनता नक्कीच गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय राहणार. तुम्ही पहिल्यांदा निवडणूक त्यामध्ये अधिकृत उमेदवार आहात आणि तुम्ही पहिल्यांदा तुमचं इलेक्शन तुम्ही लढवत आहात. तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला लोकांनी का स्वीकारावं? सर्वप्रथम मी तेच सांगितलं की लोकांनी मला का स्वीकारावं, कारण मी एक उच्च शिक्षित तरुण आहे. उच्च शिक्षितांना संधी दिली पाहिजे. मी माझ्या सुरुवातीलाच सांगितलं की लोक नाव ठेवतात, आडे लोक आपल्यावर राज्य करतात, पण लोकच त्यांना मतदान करतात. पण का करतात की लोकांना तिथं ऑप्शन नसतो. आज मी बॅलेट पेपर तिथं ईव्हीएम मशीन मध्ये माझं नाव आहे, तर लोकांना आज ऑप्शन मिळालेला आहे. तर ती जी संधी आहे, लोक म्हणायचे की आडे लोक करतात, त्यांच्या पद्धतीने करतात आणि प्रभागाची वाट लावून टाकतात, त्यांच्या पद्धतीने काय करायचं ते. तर आज मी उच्च शिक्षित म्हणून मी माझ्या उच्च शिक्षणाचा फायदा करून पुणे महानगरपालिकेतल्या आयुक्तांशी माझ्या नॉलेजचा फायदा करून त्यांची चर्चा करून प्रभागाला एकदम काम करण्याचा असेल, प्रभागाला सुंदर बनवण्याचा असेल, तर सगळीकडे मी माझ्या नॉलेजचा, माझ्या शिक्षणाचा वापर करेल आणि मी नक्कीच पुणे महानगरपालिकेतनं चांगल्या गोष्टी या प्रभागात आणण्याचा प्रयत्न करेन. पुणे महानगरपालिकेमार्फत जे विद्यार्थ्यांसाठी योजना येतात किंवा तरुणांसाठी, महिलांसाठी येतात, वृद्धांसाठी येतात, नागरवस्तीच्या माध्यमातून त्यांचा जो प्रोग्राम आहे महापालिकेचा, ह्या कार्यक्रमाअंतर्गत ज्या योजना येतात, तर त्या योजना इथल्या शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचतात का? का त्या पूर्वीच्या नगरसेवकांनी, पूर्वी जे पण असतील त्यांनी त्या लोकांनी इथपर्यंत पोहोचवले आहेत का? खूप सुंदर प्रश्न विचारला तुम्ही. एक प्राध्यापक म्हणून, शिक्षक म्हणून मला या गोष्टीची खूप जाण आहे. प्रभागातील ज्या पुणे महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्यांना मी वैयक्तिक भेटी दिलेल्या आहेत. तर जर बघितलं तर आपल्या इथं कोंढव्यामध्ये जी शाळा आहे त्या शाळेमध्ये जर बघितलं तर ती शाळा ज्यावेळेस मी स्वतः डोळ्याने बघितली तर मला खूप शिक्षक म्हणून वाईट वाटलं. कारण त्या शाळेमध्ये शिकणारे कोण आहेत? सर्वसामान्य तुमच्या आमच्या सारख्यांच्या घरातली विद्यार्थी आहेत. तर त्या ठिकाणी अत्यंत विद्यार्थ्यांना बसायला बेंचेस नाहीयेत, वॉशरूमची अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे की तिथं थांबू पण शकणार नाही. त्यानंतर पिण्याची पाण्याची जी टाकी होती त्याला पूर्ण शेवाळ साठलेलं होतं. अशा पद्धतीचं पाणी प्रभागातील
विद्यार्थी पितात आहेत. त्यानंतर दुसरी शाळा मी भेट दिली होती येवलेवाडीतली जी शाळा आहे तिथं अम्युनिटी स्पेस मध्ये शाळा आपली होणार होती, पण ती 2017 पासून पेंडिंग आहे. 17 पासून तिचं काम चालू आहे नुसताच एक सांगाडा उभा आहे. आणि त्याच्या शेजारी आता जी शाळा चालू आहे ती शाळा जिल्हा परिषदेने बांधलेली शाळा आहे. बर. आणि जिल्हा परिषदेने बांधलेल्या शाळेमध्ये विद्यार्थी तिथं शिक्षण घेतात आहेत. शाळेमध्ये जर गेलं, आज पावसाळा संपून 2-3 महिने झालेले आहेत, तरी सुद्धा त्या शाळेच्या भिंतीला बुरशी चढलेली आहे, ओलावा आहे त्या भिंतीमध्ये. ती जी इमारत आहे ती अत्यंत धोकादायक परिस्थितीमध्ये, म्हणजे त्या शाळेमध्ये सर्वसामान्यांचे जे मुलं शिकतात आहेत त्यांच्या जीवाला धोका आहे. आज जर बघितलं, मी फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला मानणारा कार्यकर्ता आहे, तर फुले शाहू आंबेडकरांनी आपल्याला काय सांगितलं, ह्या सगळ्या गरिबीचं जे दृष्टचक्र आहे, पिढ्यानपिढ्या माणूस गरीब राहतो, तर तो कशामुळे बाहेर येऊ शकतो, तो शिक्षणामुळे बाहेर येऊ शकतो. अगदी आपल्याला महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुद्धा सांगितले की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना विद्ये गेले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे जर तुमच्याकडे विद्या नसेल तर तुम्ही आयुष्यभर गुलामीतच राहा, आयुष्यभर गरीबच राहा, आयुष्यभर तुम्ही सहनच करत राहा. तर ते जे आहे शिक्षण इतकं महत्वाचं आहे. आणि सर्वसामान्यांची मुलं सुरुवात कुठल्या शिक्षणाची करतात, तर पुणे महानगरपालिकेच्या शाळेत. तर तिथं माझं स्वतःचं विजन असेल, एक शिक्षक म्हणून मी तिथं जातीने लक्ष घालेन की कशा पद्धतीने दर्जेदार शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेमध्ये देता येईल. ई लर्निंग आपल्या प्रभागामध्ये कुठेही पाहायला मिळत नाही, तर पुणे महानगरपालिकेच्या मार्फत मी ई लर्निंग सुरू करण्याचा तिथं नक्कीच प्रयत्न राहील. आणि जी सर्वसामान्य जी आपली जनता आहे, आपल्या मुलांना पोटच्या गोळ्यांना त्या शाळेत धोकादायक बिल्डिंग मध्ये पाठवतात, तर ते पहिलं मी शिक्षण सुरक्षा महत्वाची आणि त्यानंतर दर्जेदार शिक्षण, ई लर्निंग असं नवीन अजून ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा AI वापर करून त्या गोष्टीचा मी तिथं जातीने लक्ष घालेन आणि विद्यार्थ्यांना त्या सुविधा उपलब्ध करून देईन. मित्रो, आपण आता आपल्या चर्चेच्या शेवटाला आलेलो आहोत. पण माझा एक प्रश्न प्रत्येकाला असतो की नगरसेवकच का व्हायचं तुम्हाला, परंतु आता मी सरांना हा प्रश्न नाही विचारणार आहे. मी त्यांना वेगळा प्रश्न विचारणार आहे. कदाचित माझा प्रश्न त्यांना थोडासा टोचू शकतो की सर, तुम्ही शिवसेना ह्या पक्षाचीच निवड का केली? कारण की मला हे विचारायचं की इकडे एवढ्या उड्या चालल्यात की एका तासापूर्वी जो माणूस ह्या पक्षात होता तो दुसऱ्या तासाला वेगळ्या पक्षात, आम्ही असं भांबावून गेलोय आम्ही की आम्हाला कळत नाही की हा माणूस कुठल्या पक्षाचा नक्की. तुम्हाला असं काय वाटलं, उड्या मारून वगैरे काय केलंय का, तुम्ही डायरेक्टली इथं शिवसेनेत आले? नाही, मी कुठल्याही उड्या मारलेल्या नाहीयेत. माझी सुरुवातच या पक्षातनं झालेली आहे. आणि पक्षाबद्दल सांगायचं झालं तर आमचे सर्वांचे श्रद्धास्थान बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून त्यांचं वक्तृत्व मला लहानपणापासून खूप आवडायचं. मी त्यांच्या भाषणं खूप बघितलेले, तर त्यातनं मी प्रभावित व्हायचो. आणि त्यांचं एक नेहमी ते सांगायचे की मी जातीभेद कधी पाळत नाही, मी सर्व जातीच्या लोकांना एकत्र घेऊन पाहतो. तर ती गोष्ट मला नेहमी आवडायची. त्यानंतर आमच्या पक्षाचे अध्यक्ष असतील उद्धवजी साहेब ठाकरे, त्यांनी जे कोविड कालावधीमध्ये जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काम केलं मुख्यमंत्री असताना, तर त्या कामावरनं मी खूप प्रभावित झालो. आणि मला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आपुलकी अजून निर्माण झाली. आणि त्यानंतरनं मी या पक्षाशी एक मनापासून जोडलो गेलो. नंतर प्रभागामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी आमच्या शहराचे जे प्रमुख आहेत वसंत तात्या मोरे, त्यांच्या सुद्धा मी त्यांचं जी कार्यपद्धती, त्यांनी जे प्रभागासाठी काम केलं, त्यांचं जे सोशल मीडिया हँडलिंगचं कौशल्य ज्या पद्धतीने ते काम करतात, तर त्यापासून मी प्रभावित होतो. आणि मी वसंत तात्या मोरेंकडे माझ्या उमेदवारीसाठी त्यांना विचारणा केली आणि त्यांनी मला एका क्षणामध्ये पक्षाच्या तर्फे लढण्याची संधी दिली. जनतेला एक म्हणायचंय की काय होतंय की गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक, गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारी लोक, व्यावसायिक लोक, गडगंज श्रीमंत लोक हे आज पैशाचा काय म्हणतो आपण महापूर करून आज तिकडे घेतात, त्याचं मतदारांना प्रलोभन दाखवतात. परंतु मग मतदारांनी पण या काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की आपल्या प्रभागाला आपण निवडून देत असलेला नगरसेवक कसा असावा. तर तुम्हाला माझं सांगणं आहे जनतेला की तुमचा जो उमेदवार आहे हा उच्च शिक्षित असला पाहिजे, त्याला प्रभागाची जाण असली पाहिजे, त्याला अभ्यास असला पाहिजे, त्यानं पुढच्या भविष्याच्या 10 वर्षाचा, 20 वर्षाचा, 50 वर्षाचा अभ्यास करून त्या उपाययोजना राबवल्या पाहिजेत. तर मला आज चर्चा करताना, पंकज भाऊंशी मला चर्चा करताना आज ह्या सगळ्या गोष्टी जाणवल्या आणि अतिशय आनंद झाला की एक PhD म्हणजे उद्या ते डॉक्टरेट मिळवणार आहेत, PhD धारक नगरसेवक तुमच्या प्रभागाला मिळत आहेत. तर जनतेने नक्कीच विचार करावा
आणि जनता तुमच्या पाठीशी उभं राहील. माझं आज चर्चा ही आपले प्रभाग क्रमांक 40 मधील उमेदवार जगताप पंकज गणेश यांच्याशी झाली आणि चर्चा करून अतिशय चांगलं वाटलं आणि खूप अभ्यासात्मक प्रश्न विचारले, परंतु अतिशय अभ्यासपूर्वक आणि नम्रपणे त्यांनी प्रश्नाची उत्तर दिलेली आहेत आणि मी खूप खूप आपले आभार मानतो की तुम्ही मला संधी दिली. धन्यवाद सर.